ज्योतिरावांच्या निधनानंतर हा मोठा व्याप त्यांनीच सांभाळला. ज्योतिरावांच्या निधनानंतर सनातन्यांनी हाकाटी पेटली की आता हा समाज संपला. पण सावित्रीबाईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून समाजाचे विखुरलेले सेनानी, सामान्य जन मोठ्या हिमतीने आणि निष्ठेने कार्यरत राहिले. ज्योतिरावांच्या निधनानंतर खऱ्या अर्थाने निर्माण झालेली पोकळी सावित्रीबाईंनी न डगमगता भरून काढली. समाज स्थापन झाल्यावर येणाऱ्यांचा पाहुणचार आनंदाने त्या करत राहिल्या. सीताराम जबाजी आल्हाट आणि ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या विवाह प्रसंगी त्यांनी अपार कष्ट उपसले. पहिल्या विवाह प्रसंगी त्याने अनेक दिवस मानसिक त्रास सहन केला. तसंच आपल्या लाडक्या दत्तक पुत्राचे यशवंतरावाचे लग्न सुद्धा त्यांनी याच पद्धतीने लावले. 4 फेब्रुवारी 1889 रोजी सकाळी हा आधुनिक भारतातील मिश्र विवाह पार पडला. यावेळी ज्योतिराव पक्षघाताने आजारी असल्याने विवाहाच्या संदर्भात येणारी सर्व जिम्मेदारी त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. सन 1877च्या सुमारास महाराष्ट्रात दुष्काळाचे भयाण सावट पडले. एप्रिल मे महिन्यात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले. दुष्काळाच्या संदर्भात त्यांनी ओतूर, जुन्नरहून 20 एप्रिल 1877 रोजी ज्योतिरावांना लिहिलेल्या पत्रात दुष्काळाची भयानकता वर्णिली आहे. त्या म्हणतात की 1876 साल लोटल्यानंतर दुष्काळाची तीव्रता अधिक वाढून सर्वजण व जनावरे चिंताक्रांत होऊन गतप्राण होत धरणीवर पडू लागले आहेत. माणसांना अन्न नाही, जनावरांना चारा पाणी नाही. यास्तव कित्येक देशांतर करून आपले गाव टाकून जात आहेत. कित्येक पोटची पोरे व तरण्या ताठ्या पोरी विकून परागंदा होत आहेत. नद्या, नाले, ओढे शुष्क व कोरडे ठणठणीत होऊन मृगजलांनी व्याप्त झाले आहे. झाडाझुडपांची पाने गळून ती भूमीवर पडली आहेत. भूमीला भेगा पडल्या असून त्यातून अंगाला झोमणाऱ्या झाड्या बाहेर पडतायत. अनेक लोक क्षुधित व तृषाक्रांत होऊन भूमीवर पडून मरत आहेत. प्रत्येक निवडुंगांची बोंडे अन्न म्हणून खातायत व मूत्र पाणी म्हणून पितायत व संतोष पावतायत. देह त्यागपूर्वी भुकेची तहानेची इच्छा पुरवितायत व मृत्यूच्या स्वाधीन होतायत. असे इकडचे भयानक वर्तमान आहे. सावित्रीबाई या भयावहतेचे नुसते चित्रण करून थांबल्या नाहीत, तर त्या दुष्काळात होरपळलेल्या अनाथ, आंधळ्या, पांगळ्या मुलांच्या आई झाल्या. निराधार 1000 मुलांच्या त्या माता झाल्या. सन 1879 सालापर्यंत चाललेल्या या कॅम्पची पूर्ण जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर होती. दररोज या 1000 मुलांसाठी 2000 भाकरी आणि पिठल्याचे जेवण तयार करण्यासाठी महादू, सहादू, वाघोले यांच्या आईसह आणखी काही स्त्रिया स्वयंपाकासाठी होत्या. थोडक्यात दुष्काळ निर्मूलन कार्यासाठी सावित्रीबाई राबल्या. यावेळी पुण्यातले विचारवंत आणि महिला संघटनांच्या कार्यकर्ता या दुष्काळाच्या संदर्भात नुसती चर्चा करीत असाव्या. यावेळी मराठी भाषेचे शिवाजी मालेचे अंकावर अंक प्रकाशित करीत होते. त्यांची दलित बहुजन रयत दुष्काळात भरडली जात असताना मालेत त्यांनी या प्रकरणी दखल घेतली नसल्याचे फुले दाम्पत्याच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे फुले दाम्पत्याने घरचे खंडोगणती धान्य गोरगरिबांना वाटून दिले. या अनमोल कार्याच्या संदर्भात फुलवंताबाई झोडगे म्हणतात की परंतु सावित्रीबाईंसारख्या एका महिलेने असंख्य लोक प्राणास मुकत होते. त्या भीषण दुष्काळात जी दया दाखवली, जे धैर्य व दानत दाखवली, त्याचे माप अमाप आहे. त्याचे मोल त्या काळी जगात कोणाला तरी करता आले असते काय? आजही ते कोणाला करता येणं शक्य नाही. आणि बाई म्हणून म्हणावे लागते की सावित्रीबाई फार मोठी बाई होती. फार मोठी बाई होती ती. सन 1896 साली पडलेल्या दुष्काळातही त्यांनी सत्यशोधक समाजाच्या वतीने प्रशासनाशी चर्चा केली. दुष्काळी कामे काढण्यास शासनास भाग पाडले. या दुष्काळातही त्या राबल्या. मात्र या दुष्काळाच्या संदर्भात त्यांच्या जनसेवेच्या कार्याची फारशी माहिती उपलब्ध नाही. नोंदणीकृत नसलेल्या त्यांच्या घरातील मुलांच्या वसतिगृह सेवेतूनही त्यांच्या जनसेवेचे दर्शन होते. हे वसतिगृह नोंदणीकृत नसले तरीही सावित्रीबाईंच्या वात्सल्याने ओथंबलेले होते. स्वच्छ, निर्मळ, पारदर्शी व्यक्तिमत्वाच्या या माऊलीच्या आठवणी वसतिगृहातील मुलांनी लिहून ठेवल्या आहेत. मुंबई, ठाणे, जुन्नर आदी ठिकाणची 25 ते 30 मुले या वसतिगृहात असत. निम्म्याधिक मुले शुल्क देत तर शेष मुलं मोफत राहत. हा खर्च ज्योतिराव सोसत असत. त्यांच्या निधनानंतर हे वसतिगृह सावित्रीबाई आणि यशवंतरावांनी पुढे काही दिवस चालवले.
परंतु पुढे आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाल्याने हे वसतिगृह बंद करावे लागल्याचे एक आठवणीकार गोविंद गणपत काळे यांनी म्हटलं आहे. या वसतिगृहातील विद्यार्थिनींनी सावित्री माऊलीच्या संदर्भात काही आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्यापैकी लक्ष्मण कराडी जाया म्हणतो, सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंतःकरणाची म्हातारी मी अजून सुद्धा कोठे पाहिली नाहीये. मला वाटतं की माझ्या आईपेक्षा सुद्धा जास्त प्रेम ती माझ्यावर करीत असे. ती आपल्या आईपेक्षा जास्त आपल्यावर प्रेम करीत आहे असेच त्यावेळी सर्व मुलांना वाटत असे. तर महादू सहादू वाघोले यांनी म्हटले आहे की ती अतिसज्जन बाई होती. तिचं अंतःकरण दयेने भरलेलं होतं. गोरगरिबांवर ती फार दया करी व अन्नदान पण फार करी. ती फारच उदार होती. ती तात्यांचे घरात एक देवीच होती. ती सकाळी स्नान करून कपाळावर मोठे कुंकू लावी. नवऱ्याची सेवा करणारी व त्याच्या दुःखात वाटा उचलणारी अशी ही साध्वी होती. जमिनीवर घट्ट पाय रोवून उभी राहणारी परंतु आकाशाला गवसणी घालणाऱ्या मातोश्री सावित्रीचे हे दर्शन खरोखरच विलोभनीय आहे. या देशातील स्त्रियांचे प्रश्न एक सागर असेल तर विधवांचे प्रश्न म्हणजे अनेक महासागर आहेत. अशा या विधवांना कोलमडून टाकण्यासाठी केशवपणाची चाल येथे मूळ धरून राहिली. अशा या विधवांना मानसिक दृष्ट्या आधार देण्याचे कामही सावित्रीबाईंनी केले. देशातील न्हाव्यांनी या संदर्भात ऐतिहासिक संप घडवून आणला होता व त्यांचं नेतृत्व दीनबंधुकार कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले होते. तसेच या ऐतिहासिक संपाचे प्रेरणास्थान सावित्रीबाई फुले याच होत्या. सन 1880 नंतर जबरदस्तीने केलेल्या केशवपणा संदर्भात वृत्तपत्रांमधून वृत्त प्रकाशित होत होते. न्हावी मंडळींनी ही रानटी चाल बंद करण्यासाठी अनेक ठिकाणी परिषदा आयोजित केल्या. सातत्याने या रानटी चालीवर उलटसुलट चर्चा घडवून आणली. ही रानटी चाल बंद करण्यासाठी संपाचा निर्णय घेण्यात आला. यासाठी 23 मार्च 1890 रोजी एल्फिस्टन विद्यालयाजवळच्या मैदानात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. 500 न्हावी उपस्थित असलेल्या या सभेचे अध्यक्षस्थान सदोबा कृष्णाजी न्हावी यांनी भूषवले. या संपाचे नेतृत्व लोखंडे यांच्याकडे असल्याने या सभेपूर्वी दीनबंधूमध्ये या संदर्भात एक लेखमालिकाच प्रकाशित झाली होती. या मालिकेत या निष्ठुर चालीची चर्चा होऊन 30 न्हाव्यांनी विरोध करण्याचे आवाहन केले होते. मामा परमानंदांनी इंडियन सस्पेक्टर मध्ये 24 फेब्रुवारी 1890 रोजी या संदर्भात लेखन करून या विचाराला उचलून धरले. चळवळीला पोषक अशा या लेखनामुळे या प्रकरणी पूरक अशा जाहिराती तत्कालीन पत्रातून झळकू लागल्या. 23 मार्च 1890च्या सभेत केस हा स्त्रियांचा अनमोल दागिना असून केवळ व्यावसायिक दृष्टीने आपण तो हिरावून घेऊ नये आणि पुढे विधवांचे केशवपण करू नये असा महत्वाचा ठराव पारित करण्यात आला. या सभेचा वृत्तांत दी टाइम्स या वृत्तपत्राने दिनांक 9 एप्रिल 1890 रोजी प्रसिद्ध केला. इंग्लंडमधील महिलांनी या वृत्ताचे स्वागत करून न्हाव्यांचे अभिनंदन केले. थोडक्यात पेशव्यांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या या अमानवीय चालीला लगाम लावण्याचे धाडस सावित्रीबाईंनी दाखवले. ज्योतिरावांच्या मृत्यूनंतरही सावित्रीबाई दीनदलितांसाठी झटतच राहिल्या. यशवंतराव वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून लष्करातील नोकरीनिमित्त परदेशात गेले. मुली समान असलेल्या राधा उर्फ लक्ष्मीचे अकाली निधन झाले. त्या एकाएकी झाल्या तरी मोडून पडल्या नाहीत. सन 1896चा दुष्काळ संपता संपता पुण्यामध्ये प्लेगची लागण सुरू झाली. प्रारंभी हा रोगी तापाने फणफणत असे. नंतर रोग्यास काखेत गाठ येत असे. हा संसर्गजन्य रोग उंदरांमुळे फैलवण्यास मदत होत असे. अशा या प्लेगने 1897 सालच्या फेब्रुवारी मार्च महिन्यात हाहाकार उडवून दिला. एका कुटुंबातील अनेक माणसे दगावायची. प्लेगमुळे माणसे गावेच्या गावे सोडून जायची. त्यातच रोगी दिसला की सरकारी कर्मचारी त्याला गाडीत घालून घेऊन जायचे. स्वच्छतेच्या नावावर कर्मचारी समाजाच्या सांस्कृतिक धार्मिक भावनाही दुखवायचे. यामुळे बहुतांश समाज भयभीत झाला होता. अशा प्रसंगी सावित्रीबाई हातावर हात ठेवून घरात कशा बसून राहणार? त्यांनी अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा करून आपल्या कार्यास प्रारंभ केला. सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्या प्लेग निर्मूलन कार्यास लागल्या. प्लेगच्या रोग्यांची शुश्रूषा करण्यासाठी त्यांनी डॉक्टर यशवंतरावांना नगरहून बोलावून घेतले. यशवंतरावांनी हडपसर येथे ससाणे यांच्या माळ रानावर जनशुश्रूषेसाठी दवाखाना सुरू केला.
सावित्रीबाईंनी प्लेग निर्मूलन कार्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या दिनांच्या माऊलीस मुंडव्याच्या पांडुरंग बाबाजी गायकवाड या प्लेगग्रस्त मुलास दवाखान्यात नेत असताना प्लेगची लागण झाली. चंदनासम झिजलेल्या आणि सुगंधित झालेल्या या व्यक्तिमत्वाचे 10 मार्च 1897 रोजी 9 वाजता निधन झाले.